परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजपा आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची अवैध विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। या ट्रकमधून आणलेली दारू अवैधरित्या विकताना पुसद शहर पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। हडपसरमधून नागपूरकडे निघालेल्या या ट्रकवर राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर असं ठळक अक्षरामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। हा ट्रक थेट जाण्याऐवजी पुसदमध्ये थांबलेला होता, ज्यातून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स उतरवताना पोलिसांना दिसले आणि यावेळेला अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश झाला। पोलिसांनी या प्रकरणामध्ये 7 जणांना अटक केलेली आहे। 40,23,000 रुपयांची दारू, ट्रक आणि 7 मोबाईल्स, 3 चाकी असा एकूण 64,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आपण पाहतोय भर रस्त्यामध्ये ट्रक उभा करून दारूची विक्री होत होती। ट्रक बोर्डीकरांच्या चुलत भावाचा असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात अधिकचा तपास केला जातोय। 64 लाख रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत। श्रीकांत, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? पुसद पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। हडपसर येथून दारूचा हा ट्रक निघालेला होता, जो नागपूरला जायचा होता, परंतु हा ट्रक नागपूरला न जाता पुसदमध्ये अवैधरित्या शिरला आणि पुसदमध्ये मुक्कामी असलेल्या या ट्रकमधून विदेशी दारूचे बॉक्स उतरवले जात होते। पोलिसांच्या पथकाला हा संपूर्ण प्रकार दिसला आणि चौकशी अंती लक्षात आले की हा ट्रक राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नातेवाईकांचा असल्याचे समोर आले। या ट्रकवर स्पष्ट अक्षरात मेघना बोर्डीकर यांचे नाव देखील लिहिलेले आहे। त्यामुळे पोलीस चक्रावले होते, परंतु पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। जवळपास 40 लाख रुपयांचा दारूचा साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि नेमका हा ट्रक नागपूर न जाता पुसदमध्ये कसा आला आणि यामागे कोण सूत्रधार आहेत याचा तपास पुसद पोलीस करीत आहेत। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।